नमस्कार मित्रांनो, मी मंगेश पाटील. आज आपण बघणार आहोत की आपलं जे आधार कार्ड आहे त्या आधार कार्डचं जे बायोमेट्रिक आहे ते लॉक किंवा अनलॉक हे आपण कशा प्रकारे करायचं आहे, त्याची जी काही प्रोसेस आहे ती आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया आपण. तर आपण पहिल्यांदा क्रोम ओपन करून घ्यायचं आहे. इथे UIDAI लॉग इन असं आपण सर्च करायचं आहे. असं सर्च केल्यानंतर इथे आपल्याला माय आधार लॉग इन हा एक ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती आपण क्लिक करून घ्यायचं आहे. माय आधार लॉग इन याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण अशा प्रकारे इंटरफेस दिसेल, ज्याच्यामध्ये इथे लॉग इनवाला ऑप्शन आहे. तर लॉग इनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला एंटर आधार नंबर असं ऑप्शन दिसेल. इथे आपल्याला आधार नंबर आपला इंटर करून घ्यायचा आहे आणि खाली जो कॅप्चा दिसतो समोर तो कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. आणि आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती आपल्याला एक OTP येईल. तो OTP इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे. मी OTP टाकून घेतो इथे आणि त्यानंतर लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपल्याला काहीसा अशा प्रकारे इंटरफेस दिसेल, ज्याच्यामध्ये इथे आपल्याला लॉक आणि अनलॉक बायोमेट्रिक हा जो ऑप्शन आहे हा दिसेल. याच्यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर हा जो चेकबॉक्स आहे हा चेकबॉक्सवरती आपण क्लिक करायचं आहे. हा चेकबॉक्सवरती क्लिक केल्यानंतर नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला बायोमेट्रिक हॅव बीन लॉक्ड सक्सेसफुली असा एक मेसेज असेल, म्हणजे आपले बायोमेट्रिक लॉक झालेलं आहे. तर आपण आता बायोमेट्रिक अनलॉक कसं करायचं आहे त्याची आपण प्रोसेस बघणार आहे. तर आपण मगाशी आपण बघितल्याप्रमाणे जे बायोमेट्रिक आहे ते आपण लॉक केलेलं आहे. तर इथे बायोमेट्रिक अनलॉक या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि इथे आपण नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे जो चेकबॉक्स असतो हा चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि इथे दोन ऑप्शन दिसतील, ज्याच्यामध्ये अनलॉक बायोमेट्रिक टेम्पररी आणि अनलॉक बायोमेट्रिक परमनंट हे दोन ऑप्शन आहेत. तर ॲट अ टाईम एकच ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, एका वेळी दोन ऑप्शन सिलेक्ट करू शकत नाही. तर समजा मला आता बायोमेट्रिक टेम्पररी अनलॉक करायचं आहे. तर टेम्पररी अनलॉक केल्यानंतर जे बायोमेट्रिक आहे ते फक्त 10 मिनटासाठी लॉक होऊन जातं. तर त्यावरती आपण क्लिक केले, बघा इथे आपल्याला लिहून आलं की युअर बायोमेट्रिक हॅव बीन लॉक सक्सेसफुली टिल 19 जुलै. जे काय फॉर टायमिंग आहे ते टायमिंग आपले फक्त 10 मिनटासाठी व्हॅलिड असतं. त्यानंतर 10 मिनटानंतर आपलं जे बायोमेट्रिक आहे ते ऑटोमॅटिक लॉक होऊन जाईल. अशाच प्रकारे महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.